नमस्कार मंडळी, फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे एक मराठी रेसिपी, ती म्हणजे डाळ घालून केलेली कोथिंबीर वडी। ही वडी अतिशय चवदार, खमंग आणि खुसखुशीत लागते। पोळी, भात किंवा नुसती खायला पण खूप छान लागते। यासाठी आपण घेतोय 1 वाटी मूग डाळ आणि अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ। मूग डाळीचं प्रमाण आपण जास्त घेतोय, म्हणजे ती पचायला हलकी पण चवीला तेवढीच भन्नाट लागणार। डाळ आपण स्वच्छ धुवून त्याला 1 ते 2 तास भिजत घालणार आहोत। दोन्ही डाळी स्वच्छ पाण्याने धुवून आपण त्यांना भिजत घालणार आहोत। बाकी इतर साहित्य बघून घेऊयात। वड्यांसाठी मी घेतलेल्या आहेत 2 कोथिंबीरच्या जुड्या। 7 ते 8 लोकांसाठी या वड्या सहज पुरतात। कोथिंबीर छान बारीक चिरून झाली की तिला कोरडी करण्यासाठी बाजूला ठेवून द्या। इतर साहित्य काय लागतं ते बघून घेऊयात। 9 ते 10 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि थोडं जिरं याचा ठेचा करून घेणार आहोत। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। तसंच 2 टेबलस्पून धणे याची मी बारीक मोठी अशी पूड तयार करून घेतलेली आहे। याच्यामुळे वडी अतिशय टेस्टी लागते। चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा, अर्धा वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे वडी आपली छान खुसखुशीत होणार आहे। आणि वडी तळण्यासाठी लागणार आहे आपल्याला तेल। आता सर्वप्रथम आपण दोन्ही डाळी, थोडं जिरं आणि थोडे मीठ असं घालून त्याची पेस्ट करून घेणार आहोत। दोन्ही डाळी मी खूप जास्त बारीक करून घेणार नाही आहे, कारण त्यामुळे वडी आपली छान कुरकुरीत होणार आहे। आता कोथिंबीर छान कोरडी झालेली आहे। आता आपण त्याच्यात मसाले घालायला घेऊयात। पहिले कोरडे मसाले घालूयात। धन्याची पूड, लाल तिखट, हळद, ठेचा, पांढरे तीळ, ओवा आणि आता घालूया ह्याच्यामध्ये मुगाच्या डाळीची पेस्ट। मुगाच्या डाळीची पेस्ट मी ह्याच्यामध्ये 2 भागांमध्ये घातली आहे। पहिला भाग आता मी घालते आहे, यानंतर घालूया डाळीची पेस्ट। असं घातल्यामुळे एकसारखी डाळ सगळीकडे वडीला लागते आणि सर्व मसाले छान कालवले जातात। तसंच वडी पिठूळ न होता अशी खुसखुशीत होते। आता राहिलेले मीठ घालूया ह्याच्यामध्ये। लक्षात ठेवा, आपण डाळीच्या मध्ये फिरवताना आपण त्यात मीठ घातले होते, म्हणून त्यानुसारच आपण मीठ घालायचे आहे, नाहीतर वडी खारट होईल। आता वेळ झाली ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालण्याची। तांदळाचं पीठ असं एकसारखं सगळीकडनं घालून घ्या आणि छान मिक्स करून घ्या। आता राहिलेली मुगाची डाळ घालून घेऊ। मुगाची डाळ छान सगळीकडनं एकसारखी असं मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घातलं की आपलं हे पीठ छान मिळून येईल आणि या वड्या सुटणार नाहीत। वडीचं मिश्रण तयार आहे। आता स्टीलची एखादी चाळण घ्या, त्याला छान एकसारखं तेल लावून घ्या, म्हणजे वडी याला चिकटणार नाही। लक्षात ठेवा, नेहमीच्या कोथिंबीर वडीपेक्षा या वडीला थोडा 5 ते 6 मिनिटं जास्त वेळ लागतो, कारण आपण ह्याच्यामध्ये डाळीचा वापर केलेला आहे। वड्या उकडायला ठेवताना नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पाणी उकळेल ते आपल्या चाळणीला लागता कामा नये, नाहीतर वडी चिकट होईल। आता झाकण ठेवून आपण वडी उकडायला ठेवून देऊया। साधारण 25 मिनिटं झालेली आहे। झाकण खोलून आपण वडी तयार आहे का चेक करून घेऊयात। एक सुरी घ्या आणि सुरीने असं टोचून बघा। सुरी कोरडी निघाली म्हणजे वडी शिजलेली आहे। वड्या गार झाल्या की ताटामध्ये असं पालथं घालून वड्या आपण पाडून घेणार आहोत। रंग बघा वड्यांचा खूप छान दिसतो आहे। वड्या पाडून घेऊयात। वड्या पाडून झालेल्या आहे। कढईमध्ये तेल तापलेलं आहे। आता वड्या तळायला घेऊयात। साधारण 7 ते 8 वड्या एका वेळेस तळून होतात। तेल तापलेलं असावं आणि मीडियम ते लो या ह्याच्यामध्येच आपल्याला ह्या सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। तेल असं थोडं थोडं उडवल्यामुळे सर्व बाजूंनी वड्या छान तळल्या जातात।
दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर आपण तळून घेणार आहोत. तयार आहे आपली कोथिंबीर वडी. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच रेसिपी आवडल्यास तिला लाईक करायला विसरू नका. मी अशाच काही पारंपरिक आणि काही नवीन रेसिपीज घेऊन येत असते, म्हणून मला फॉलो करायला विसरू नका. तसेच तुम्हाला एखादी डिश हवी असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.